जय शिवराय. मी दिव्या. आज मी हडशी येथील संत दर्शन म्युझियममध्ये आली आहे. हडशी हे मुळशी तालुक्यातील एक पर्यटन स्थळ आहे. या म्युझियमची एंट्री फी लहान मुलांचे 100 रुपये तसेच मोठ्यांचे 200 रुपये आहेत. म्युझियम एंट्री करताच आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन होतं. तसेच पुढे आपल्याला ब्रह्मा विष्णू महेश ही त्रिमूर्ती बघायला भेटते. येथे खूप सुंदर गुफा बनवलेली आहे. गुफेमध्ये पुढे जाता जाता आपण केव्हा कैलास पर्वतात पोचतो ते आपल्याला कळतच नाही. कैलास पर्वतात पोचल्यावर समोर नंदीचं दर्शन होतं. तसेच पुढे शंकर भगवान, पार्वती माता व बाल गणेश यांचं दर्शन होतं. पुढे जंगलाची वाट लागते. जंगलातून जाताना डावी बाजूला श्रावणबाळ आपल्या आईवडिलांना दाट जंगलातून कावटवर बसून काशीकडे घेऊन जाताना दिसतो. जंगलातून पुढे गेल्यावर आपल्याला संत रविदास येथे सांबाराचं काम करताना दाखविले आहेत व आतमध्ये त्यांचे आई वडील झोपलेले आहेत व रविदास त्यांच्या आई वडिलांची सेवा करतात. येथे आपल्याला बांबूंची गुफा बघायला भेटते. तसेच भक्त पुंडलिक आपले आई वडिलांची सेवा करताना दाखविले आहेत. यासोबतच संत ज्ञानेश्वरांनी चांगदेवाचे केलेले गर्वहरण देखील पाहायला मिळाले. जेव्हा चांगदेव महाराज आपलं वैभव मोठेपणा संत ज्ञानेश्वरांना दाखविण्यासाठी वाघावर बसून हातात नाग घेऊन आळंदीला आले, तेव्हा संत ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंड एका पडक्या भिंतीवर बसले होते. संत ज्ञानेश्वरांनी त्या भिंतीला आदेश दिले. त्यावेळी ती निर्जीव भिंत आकाशात चारही भावंडांना घेऊन निघाली व चांगदेवाच्या समोर येऊन थांबली. चांगदेवाला हे पाहिल्यावर त्याचा अहंकार गळून पडला व ते माऊलींना शरण आले व म्हणाले, निर्जीव भिंतीवर आपली हुकूमत, ते सामर्थ्य माझ्यात नाही. 1400 वर्ष मी फुकट जगलो, आपण मला आपला शिष्य करून घ्यावा, अशी विनंती त्यांनी संत ज्ञानेश्वराला केली.